कमर्शियल प्रॉपर्टी घेताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात? कमर्शियल प्रॉपर्टी वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. एक तर तुम्हाला दुकान म्हणजे तुमचं ओन शॉप, काही बिझनेस करायचा असेल, गुड्स रिलेटेड सेल्स अँड परचेस ऑफ गुड्स अशा ठिकाणी असतील. तुमचं ते सेल्स ऑफिस असू शकतं, जस्ट कन्सल्टेशनचं ऑफिस असू शकतं, किंवा तुमच्या मोठ्या ब्रँडचं एक छोटं सेल्स ऑफिस किंवा हेड ऑफिस असू शकतं. अशा पद्धतीचं वर्गीकरण मध्ये तुमचं ऑफिस किंवा तुमची कमर्शियल जागा कशामध्ये मोडतीये, तुमचं जर बिझनेस आहे तर तो कोणत्या पद्धतीचा बिझनेस आहे, त्यासाठी नॉर्म्स थोडे थोडे चेंज होतात वास्तूप्रमाणे. पण मुख्यत्वे तुम्हाला 5 काय गोष्टी बघायच्या आहेत एखादी कमर्शियल जागा निवडताना. फर्स्टली म्हणजे तुम्ही जी जागा घेताय ती जर ऑलरेडी फर्स्ट ओनर त्याचा असेल आणि तुम्ही सेकंड ओनर असाल किंवा थर्ड ओनर असाल, तर ती व्यक्ती ती जागा का विकते किंवा ते ऑफिस ती व्यक्ती का विकते ह्याचा थोडासा मागोवा किंवा पडसाद किंवा त्याचे रिझन्स फाइंड आउट करा आणि मग त्याच्यावर निर्णय. दुसरा असा आहे की त्याची हिस्ट्री, जॉग्रफी म्हणजे कुठे बेस्ड आहे, कुठे लोकेटेड आहे, त्या बाबी लक्षात घ्या. जवळपास काय आहे, आणि हिस्ट्री म्हणजे तिथे आधी कोण होतं, तिथे आधी काही हिस्ट्री तर नाहीये त्या जागेची किंवा त्या ऑफिसची, ते तपासून पहा. हे दुसरं की डिरेक्शन्स म्हणजे ओरिएंटेशन ट्रू नॉर्थ आहे ना, विदिशा तर नाहीये ना, ते तपासून घ्या. एंट्रन्स तुम्हाला मिळालेलं आहे ते कोणत्या डिरेक्शनला आहे ते तपासून घ्या. फेस ऑफ द बिल्डिंग किंवा एंट्रन्स ऑफ द बिल्डिंग कुठे आहे, व बेसमेंट आहे तर तो कुठे आहे, स्टेप्स आहेत तर त्या कुठे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पडताळून. आणि 5वी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथली एनर्जी कशी आहे हे बघा. तिथे टॉयलेट्स जर आतमध्ये इन्क्लुडेड असतील तर ते कोणत्या डिरेक्शनला आहेत ते तपासून बघा. सो ह्या 5 बाबी ज्या आहेत ह्या जेनेरिक बाबी आहेत, जे तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिझनेस असू देत, कोणत्याही प्रकारचं ऑफिस असू देत, कशाही प्रकारचं तुमचं कन्सल्टेशन सर्व्हिसेस असू देत, त्यासाठी हे नियम नक्की पडताळून बघा.